नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश वोरा या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। तर आज ठीक 9 वाजता हा व्हिडिओ या ठिकाणी अपलोड होतोय। मध्ये थोडासा खंड पडला या ठिकाणी जस्ट बिकॉज ऑफ द हेल्थ रिझन्स, तर त्याच्यामुळं क्षमा मागतो या सगळ्यांची। तर जी लेक्चर सिरीज आपण सुरुवात केलेली होती त्याला आपण आजपासून कंटिन्यू करतो या ठिकानी। मसावी आणि लसावीच्या क्लास नंबर 5 मध्ये या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांचं, भावी बनणाऱ्या अधिकाऱ्यांचं, सर्व या ठिकाणी एमपीएससी ॲस्पिरंट असतील, पोलीस भरती ॲस्पिरंट असतील, अशा सर्व विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरला या ठिकाणी सुरुवात करतोय। कालच्या व्हिडिओ लेक्चर म्हणजे क्लास फर्स्ट पासून आपण मसावी लसावी यांची कॉन्सेप्ट, यांचे तथ्य, यांचे ट्रिक्स या सगळ्यांच्या संदर्भात आहे ना सविस्तर चर्चा करून झाल्याच्या नंतर प्रश्नांचे वेगवेगळे प्रकार बघत होते या ठिकाणी, कोणत्या कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स पेपरमध्ये या ठिकाणी विचारले जातात। तर आज आपल्याला काय करायचं आहे, मागच्या लेक्चरमध्ये आपण काही प्रकार संपवलेले होते प्रश्नांचे कसे वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी ना टाईपचे क्वेश्चन विचारले जातात, इझी लेवलचे असतील, मॉडरेट लेवलचे असतील, प्रत्येक क्वेश्चन मध्ये काय काय वेगवेगळी कन्सेप्ट असते, संकल्पना असतात, या सगळ्यांवरती व्यवस्थित चर्चा झाल्याच्या नंतर एक शेवटचा टाईप या ठिकाणी राहिलेला आहे, त्याचे जवळपास 3 ते 4 क्वेश्चन झाल्याच्या नंतर आपण याच व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये 2019 पासून ते 2025 पर्यंतच्या सर्व PYQचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे, जो की आपण प्रत्येक चॅप्टर मध्ये या ठिकाणी ना करत आलेलो आहोत। तर PYQला सुद्धा सुरुवात याच क्लास नंबर 5 मध्ये आपण करणार आहोत। तर मसावी आणि लसावीच्या संदर्भातचे सर्व PYQ आपल्याला या लेक्चर सिरीज मध्ये बघायचे आहेत। तर त्याच्यामध्ये आपण जो एक टाईप राहिलेला होता त्या टाईपचे क्वेश्चन आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत। तर आजचा फर्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवरती आहे, जास्त वेळ न घालवता आपण या ठिकाणी सुरुवात करूया। ओके, चलो। तर काय आहे फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी, 51 मीटर, 85 मीटर आणि 119 मीटर लांबीचे 3 कापड आहेत, त्यांचे जास्तीत जास्त समान लांबी असलेले तुकडे करायचे असल्यास प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा असेल आणि असे एकूण किती तुकडे तयार होतील, असं आहे। आतापर्यंत आपल्याला विचारलं होतं डायरेक्ट थेटपणे यांना लसावी काय मसावी काय या प्रकारचे यांना क्वेश्चन होते, किंवा नंबर दिलेला होता आणि विचारलं होतं आपल्याला की यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती, किंवा लहानात लहान अशी संख्या सांगा ज्या संख्येला यांना दिलेल्या संख्येने भाग जाईल। म्हणजे थेट त्या ठिकाणी आपल्याला दिलेल्या संख्यांचा मसावी सांगा किंवा दिलेल्या संख्यांचा लसावी सांगा असे क्वेश्चन होते, किंवा 2 संख्यांचा गुणाकार दिले त्यांचा मसावी दिलाय, लसावी विचारलेलं होतं, 2 संख्यांचं गुणोत्तर दिले त्यांचा लसावी दिलाय आणि मसावी विचारलेलं होतं। या टाईपचे बरेच क्वेश्चन बघितले। या प्रश्नामध्ये कुठेही मसावी आणि लसावीचा उल्लेख नाहीये, याला म्हणतो आपण वर्बल क्वेश्चन। या शाब्दिक प्रश्नांमध्ये, हा शाब्दिक प्रश्न आहे, या शाब्दिक प्रश्नामध्ये जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर त्याचा विचार करत या ठिकाणी आपल्याला स्वतःला ठरवायचं की आपल्याला मसावी काढायचंय की लसावी काढायचं आहे। क्वेश्चन विचारलंय 51 मीटर, 85 मीटर आणि 119 मीटर लांबीचे 3 कापड आहेत, त्यांचे जास्तीत जास्त समान लांबी असलेले तुकडे करायचे असल्यास प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा असेल। जसं की सपोज करा, एक सिंपल या ठिकाणी ना क्वेश्चन घेतो मी, प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा असेल आणि असे एकूण किती तुकडे होतील असं विचारले। तर समजण्यासाठी सुरुवातीला एक सिंपल एक्झाम्पल मी घेतो या ठिकाणी। हा आहे 4 मीटर लांबीचं कापड आणि दुसरा एक कापड घेतो जो की किती मीटर लांबीचा आहे, 6 मीटर लांबीचं कापड आहे। तर याचे समान तुकडे करायचे। मग काही विद्यार्थी म्हणतील सर काय करा, समान लांबीचे तुकडे करायचे, याचे पण तुकडे केल्याच्या नंतर लांबी तेवढीच असायला पाहिजे आणि याचे पण तुकडे केल्याच्या नंतर लांबी तेवढीच असायला पाहिजे आणि समानपणे हा विभागला गेला पाहिजे, याच्यामध्ये कापड शिल्लक राहायला नको। तर 4 मीटरचं जे कापड आहे, 4 मीटरच्या कापडाचे आपण समान किती भाग करू, या ठिकाणी 4 भाग करू, 1 2 3 4 समान भाग झाले। तर 1 मीटरची या ठिकाणी 1 2 3 4 5 6 टोटल प्रत्येक भाग किती मीटरचा आहे, 1 मीटरचा आहे। याचे किती भाग झालेत, 4 भाग झालेत। याचे किती भाग झालेत, 6 मीटर होतं तर याचे 6 भाग झालेले। तर प्रत्येक भाग समान लांबीचा आहे या ठिकाणी आणि समान तुकडे केलेले, कुठलाही कपडा शिल्लक राहिलेला नाही। मात्र आपल्याला क्वेश्चन काय विचारले, या पद्धतीने आपण तुकडे करायचे नाहीयेत, असा तुकडा तयार करा त्याची लांबी जी आहे जास्तीत जास्त असायला पाहिजे। मग मी काय केलं, 4 मीटरचे या ठिकाणी 2 मीटर आणि 2 मीटर असे समान 2 तुकडे जर केले तर या ठिकाणी 6 मीटरचे असे एकूण किती तुकडे होतील, हा एक तुकडा, हा दुसरा तुकडा आणि हा तिसरा तुकडा, 2 2 मीटरचे व्यवस्थित डिसाइड झाले। या कंडिशन मध्ये सुद्धा आहे ना या ठिकाणी कुठलाही कपडा शिल्लक राहिलेला नाही, म्हणजेच 2 ही अशी संख्या आहे ज्या संख्येनं 4 ला पण निशेष भाग जातो आणि 6 ला पण निशेष भाग जातं, म्हणून 2 ला आपण काय म्हणलं होतं, HCF म्हणलं होतं, हायेस्ट कॉमन फॅक्टर, महत्तम सामायिक काय म्हणलं होतं, विभाजक असं म्हणलेलं होतं। तर ज्या वेळेस जास्तीत जास्त समान लांबीचे असलेले मोठ्यात मोठा लांबी असलेला तुकडा
असायला पाहिजे असं जर म्हणले, ज्या ज्या वेळेस उल्लेख केलेला आहे मोठ्यात मोठा त्यावेळेस काय करायचं आपल्याला मसावी, आणि ज्या ज्या वेळेस सांगितलेलं आहे की लहानात लहान अशी संख्या कोणती तर त्यावेळेस त्याचं काय करायचं असतं आपल्याला लसावी काढायचं असतं. आय होप जे या ठिकाणी मी समजावून सांगितलेलं आहे ते व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. तर आपल्या क्वेश्चनला सॉल्व्ह करत असताना 51 मीटर 85 मीटर आणि 119 मीटर लांबीची 3 कापड आहेत. 51 मीटर 85 मीटर आणि 119 मीटर लांबीचे किती 3 कापड आहेत. त्यांचे जास्तीत जास्त समान लांबीचे असलेले तुकडे करायचे असल्यास, जास्तीत जास्त समान लांबी असलेले तुकडे करायचे म्हणजेच आहे ना अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती ज्या संख्येनं 51 85 आणि 119 ला भाग जाईल. तर मी म्हणलं होतं मसावी ज्यावेळेस काढत असतो त्यावेळेस दिलेल्या संख्यांमध्ये या ठिकाणी काय करायचं फरक बघायचा आहे. 51 आणि 85 याच्यामध्ये फरक कितीचा आहे 34 चा आहे. मात्र 34 ने 51 ला पण भाग जात नाही आणि 85 ला पण भाग जात नाही. मग जर का 34 हा जर मसावी नसेल तर 34 चा दुसरा अवयव कोणता आहे 17 आहे. तर 17 या संख्येने भाग जातो 51 ला. 17 त्रिक 51, 17 पाची 85, 17 सत्ते 19 या ठिकाणी तर भाग जातो म्हणून 17 हा काय झाला यांचा मसावी झाला. म्हणून प्रत्येक कापडाचा आहे ना जास्तीत जास्त लांबी 17 मीटर ठेवून आपल्याला त्याला कट करता येतं. मग 17 ने ज्यावेळेस आपण भाग देऊ म्हणजेच 51 मीटरचा कपडा आहे 17 मीटरचे जर या ठिकाणी भाग केले तर 3 भाग होतात समान. 17 त्रिक 51, 17 पाचा 85 आणि 17 सत्ते 19. तर जे कापड 51 मीटर होतं त्याचे 3 तुकडे झाले, जे कापड 85 मीटर होतं त्याचे 5 तुकडे झाले आणि जे कापड 119 मीटर होतं त्याचे 60 तुकडे झाले. जस्ट बिकॉज मसावी किती होता 17 होता या ठिकाणी. ओके बरोबर या ठिकाणी. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय काढायचं होतं मसावी. ओके आणि जी आपण ट्रिक मागच्या 4 लेक्चर्स मध्ये अभ्यासलेली होती त्याचा उपयोग करतो या ठिकाणी ना या संख्यांचा मसावी काढलेला आहे. 3, 5 आणि 7. आपल्याला क्वेश्चन काय विचारले की किती मीटर लांबीचा असेल आणि असे एकूण किती तुकडे तयार होतील. तर कापड असायला पाहिजे 17 मीटर लांबीचा असं एकच ऑप्शन आहे आणि त्याचे एकूण किती तुकडे होतील 15 तुकडे होतील. 7 आणि 3 10, 10 आणि 5 15 म्हणून पर्याय क्रमांक 1 काय आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके ज्या ज्या वेळेस आहे ना मोठ्यात मोठी लांबी मोठ्यात मोठी संख्या म्हणलं असेल त्यावेळेस मसावी काढा. ज्यावेळेस लहानात लहान असा उल्लेख असेल क्वेश्चन मध्ये त्यावेळेस काय काढायचं लसावी काढायचं आहे. चलो तर सेकंड क्वेश्चन या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती आहे. काय दिलेलं क्वेश्चन बघा. 3 मित्र एका वर्तुळाकृती मैदानाभोवती एक फेरी अनुक्रमे 96 सेकंद 240 सेकंद आणि 336 सेकंदामध्ये पूर्ण करतात तर किती मिनिटानंतर ते तिघे आरंभ बिंदूजवळ येतील असं म्हणलेलं आहे. ओके चलो तर आपल्याला काय करायचं आहे किती सेकंदामध्ये पूर्ण करतात तर किती मिनिटानंतर ते तिघे आरंभ बिंदूजवळ येतात. आपल्याला ओके मिनिटानंतर करतात तर किती मिनिटानंतर तिघे आरंभ बिंदूजवळ येतील. एक सिंपल क्वेश्चन मी या ठिकाणी सांगतो समजून घ्या या ठिकाणी. ओके म्हणजे ही नेमकी आहे ना प्रोसेस काय असते हा प्रयोग काय असतो. ओके याच्यामध्ये काय करायचं एक वर्तुळ आहे. या वर्तुळाकृती मैदाना हे वर्तुळ जे आहे एकाच ठिकाणातून पळायला सुरुवात केल्याच्या नंतर 3 मित्र आहेत ए बी आणि सी. ए हा 2 मिनिटांमध्ये एक फेरी पूर्ण करतो, बी हा 3 मिनिटांमध्ये आणि सी हा 4 मिनिटांमध्ये हे वर्तुळ पूर्ण करतो. ही जी संपूर्ण वर्तुळाभोवती आहे ना एक फेरी मारायची ती पूर्ण करण्यासाठी किती मिनिट लागतात 4 मिनिट. बी ला लागतात 3 मिनिट, ए ला लागतात 2 मिनिट. तर 2 मिनिटांमध्ये आता आरंभ बिंदू पासून आहे ना ए बी सी यांनी पळायला सुरुवात केल्याच्या नंतर 2 मिनिटांमध्ये ए हा कुठं पोहोचतो या ठिकाणी एक फेरी पूर्ण करतो. मात्र बी कुठं असेल त्या ठिकाणी बी हा संपूर्ण जी फेरी आहे ती किती मिनिटांमध्ये पूर्ण करणार आहे 3 मिनिटांमध्ये. ज्यावेळेस ए या ठिकाणी असेल तर बी त्याच्या सोबत नसेल, बी या ठिकाणी कुठतरी असेल. ओके आणि सी ला तिथं पोहोचण्यासाठी सुरुवातीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी किती मिनिट लागतात 4 मिनिट. तर 2 मिनिटांमध्ये ज्या वेळेस ए या ठिकाणी असेल तर बी इथं असेल आणि सी कुठं असेल या ठिकाणी अर्धी फेरी पूर्ण केलेलं असेल 2 मिनिटांमध्ये. तर हे तिघ सुद्धा आहे ना एकसाथ नाहीयेत. ओके कारण त्यांची स्पीड कशी वेगवेगळी आहे, पळण्याची क्षमता वेगळी आहे. बट काही वेळानंतर आहे ना बरेच राऊंड घेतल्याच्या नंतर हे तिघ पुन्हा एकदा एकत्र भेटतील आरंभ बिंदूजवळ. असं केव्हा होईल असं तेव्हा होईल. अशी संख्या सांगायची ज्या संख्येला 2, 3 आणि 4 ने भाग जाईल. तर 2, 3 आणि 4 चा लसावी किती आहे 12 आहे. किती आहे 12. तर 12 मिनिटांमध्ये ए चे किती राऊंड पूर्ण होतील 6 राऊंड पूर्ण होतील. ए इथंच असेल. बी चे 12 मिनिटांमध्ये 4 राऊंड पूर्ण होतील आणि तो कुठं असेल आरंभ बिंदूजवळ. आणि सी चे बरोबर 12 मिनिटांमध्ये 3 राऊंड पूर्ण होतात आणि तो सुद्धा कुठं असेल आरंभ बिंदूजवळ असेल. तर एकदा आरंभ बिंदूपासून पळायला सुरुवात केल्याच्या नंतर पुन्हा 12 मिनिटांनंतर कुणाचे किती फेऱ्या होतील ए चे जास्त होतील,
सी चे सगळ्यात कमी होतील, बी चे या ठिकाणी 4 फेऱ्या होतील, मात्र तिघे सुद्धा एकत्र केव्हा येतील 12 मिनिट झाल्याच्या नंतरच येतील, 12 मिनिटाच्या आधी येणार नाही. तर 12 ही संख्या कोणती आहे? 12 ही संख्या आहे लसावी, लघुत्तम सामायिक विभाज्य, हे आपण बघितलं होतं. समजले? तर आपल्याला या ठिकाणी नंबर मोठे दिलेले आहेत. काय सांगितले आपल्याला की 3 मित्र, पहिला मित्र 96 सेकंद घेतो, दुसरा मित्र 240 सेकंद घेतो फेरी पूर्ण करण्यासाठी, तिसरा मित्र 336 सेकंद घेतो. तर 96, 240 आणि 336 या संख्या मोठ्या आहेत. आपण सरळ सरळ आहे ना 336च्या पटीतील संख्या या ठिकाणी शोधणं थोडंसं अवघड आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं बॉक्स मेथड नेहमी आपल्याला माहित असायला हवी. ओके, 24 ने या ठिकाणी भाग देऊ जेणेकरून आपल्याला लसावी इझिली काढता येईल, नंबर जरी डिफिकल्ट दिलेले असतील तरी. 24 चोक 96, 24 जाय 240 आणि 24 एक 24 राहिले 9, 24 चोक 96, 14चा भाग जातो या ठिकाणी. या तिन्ही संख्यांना दोन्ही भाग जाईल, बे दोन्ही 4, बे 5 10, बे 7 14, या ठिकाणी आता भाग जाणार नाही. म्हणून लसावी काय असेल? 24 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 7. आता गुणाकार करताना मी काय करतो या ठिकाणी 24 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 7 या सर्व संख्यांचा गुणाकार करायचा आहे. 24 दोन्ही 48 झाले. ओके, 5 दोन्ही 10 होतात. ओके, आणि हा गुणिले 7 ऍज इट इज लिहिलाय. तर 48 गुणिले 10 गुणिले 7 या सगळ्यांचा गुणाकार करत बसण्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे की मी असं सांगेन 48 गुणिले 10 480 होतात, 480 गुणिले 7 एवढे सेकंदाच्या नंतर ते एकत्र भेटतात. मात्र क्वेश्चन काय विचारलाय आपल्याला? तर किती मिनिटानंतर तिघे आरंभ बिंदूजवळ येतील? सेकंदाला मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं असेल, कशाला? सेकंदाला मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर जेवढे सेकंद आहेत तेवढे लिहून घ्या. सेकंद किती? 48 गुणिले 10 गुणिले 7. याला जर आपण कितीनं भागलं? 60 ने भागलं तर हे सेकंद कशामध्ये कन्वर्ट होतात? मिनिटामध्ये कन्वर्ट होतात. ओके, चलो 0 आणि 0 कॅन्सल, 6 1 6, 6 8 48. ओके, 8 7 56. सेकंदाला कशामध्ये कन्वर्ट केलं आपण? मिनिटामध्ये. तर आफ्टर 56 मिनिट्स, एकूण 56 मिनिटानंतर ते तिघे सुद्धा आहे ना पुन्हा एकदा आरंभ बिंदूजवळ भेटतात. म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 या प्रश्नाचं काय आहे? सटीक उत्तर आहे, अगदी अचूक उत्तर आहे. आय होप इथपर्यंत कुठलीही अडचण असेल तर कमेंट सेक्शन ओपन आहे. त्या ठिकाणी जे विचारलेले क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चन्सचं त्या ठिकाणी आन्सर द्यायचा प्रयत्न करा. डाऊट असतील तर ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये विचारा. मी येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आहे ना त्या प्रश्नांचं, त्या तुमच्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न नक्की करेन. या ठिकाणी झालं सेकंड क्वेश्चन. चलो थर्ड क्वेश्चन बघायचं. एक बेल दर 4 मिनिटांनी एकदा वाजते. ओके, मागच्या क्वेश्चन पेक्षा हा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे. ओके, इन्फॉर्मेशन बघा काय दिलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याला समजेल. एक बेल दर 4 मिनिटांनी एकदा वाजते, दुसरी बेल दर 6 मिनिटांनी एकदा वाजते. तर सकाळी 8 वाजता दोन्ही बेल सेट केल्यास त्या पुन्हा किती वाजता एकत्र वाजतील? टायमिंग दिलेलं आहे की केव्हा वाजलेत नंतर केव्हा वाजतील असं विचारलेलं आहे. तर ए हा बेल आहे दर 4 मिनिटानंतर वाजतो, बी हा बेल आहे दर 6 मिनिटानंतर वाजतो. तर प्रत्येक 12 मिनिटानंतर म्हणजे ना या दोघांचा लसावी काढायचा आहे 4 आणि 6चा. 4 आणि 6चा लसावी किती आहे? 12 मिनिट आहे. म्हणजेच घड्याळ ठीक 8 वाजता काय वाजले होते? 8 वाजलेले असताना दोन्ही टोल वाजलेले होते. तर आता हे दोन्ही घड्याळ जे आहेत पुन्हा कधी वाजतील? पुन्हा 8 वाजून 12 मिनिट या टायमिंगला ते वाजतील, कारण यांचा लसावी किती आहे? 12 मिनिटाचा आहे. ओके, तर पर्याय जे दिलेला 8 वाजून 12 मिनिटांनी, तर ऑप्शन नंबर सेकंड हे या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. ओके, चलो बराच गॅप पडलेला आहे. तर लिंक थोडीशी आहे ना तुटलेली असेल किंवा बरेच विद्यार्थी जे आहे ना थोडंसं त्यांची स्पीड कमी होती किंवा पाठीमागचे व्हिडिओ बघणं राहिले होते. आय होप मी आशा करतो की त्या विद्यार्थ्यांना ना ते पाठीमागचे सर्व व्हिडिओ बघितलेले असतील. याच्यानंतर आहे ना कुठलाही गॅप या ठिकाणी पडणार नाही. आणि जसं की तुम्हाला नोटिफिकेशन भेटलेलं आहे की लवकरच या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, तर सगळ्यांनी व्यवस्थित तयारीत राहायचं आहे. चलो, तर क्वेश्चन नंबर 4 बघू. 4 बेल अनुक्रमे 2, 5, 10 व 12 मिनिटांनी वाजतात. जर त्या 4ही बेल दुपारी 2 वाजता सेट केल्या तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत त्या 4ही बेल एकत्र किती वेळा वाजतील असं म्हणलेलं आहे. ओके, 4 तासामध्ये ना किती वेळेस वाजतील. ओके, चलो, तर ही कॉन्सेप्ट ऑलरेडी आपण बघितली होती. 4 बेल दिलेले कोणते कोणते? ए बरोबर 2, 5, सी बरोबर 10, डी बरोबर 12. आपण बेलला नावं दिलं, बेल ए, बेल बी, बेल सी, बेल डी. ओके, 4 बेल आहेत या ठिकाणी.
हा प्रत्येक 2 मिनिटानंतर, हा प्रत्येक 5 मिनिटानंतर, हा प्रत्येक 10 मिनिटानंतर, हा प्रत्येक 12 मिनिटानंतर. तर हे प्रत्येक किती मिनिटानंतर आहे ना एक साथ वाजतील. याचं आन्सर काय असेल, या चारही संख्यांचा लसावी असेल. ओके चलो, तर लसावी काय असेल, अशी संख्या 12च्या पटीतली ज्या संख्येला या दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जाईल. 12 दोन्ही 24, 12 तेक 36, 12 चौक 48, या कुठल्याही संख्येला 10 ने भाग जात नाही. 12 पंचे 60 ही संख्या घेतली. 60 या संख्येला 12 ने भाग जातं, 10 ने भाग जातं, 5 ने पण जातं आणि 2 ने पण जातं. म्हणून लसावी किती झाली, 60. म्हणजेच प्रत्येक 60 मिनिटानंतर 2 वाजता एकदा वाजल्याच्या नंतर प्रत्येक 60 मिनिटाच्या नंतर काय होतील, हे बेल वाजतात. तर 6 वाजेपर्यंत किती वाजता म्हणजे किती वेळा वाजतील. ओके, तर 2 वाजता वाजून झालेले ते तर काउंट करणार नाही. 2च्या नंतर 3 वाजता वाजतील, 6 मिनिट म्हणजे एका तासानंतर 3 वाजता वाजतील, 4 वाजता, 5 वाजता आणि 6 वाजता. तर 6 वाजेपर्यंत चारही बेल एकत्र किती वेळा वाजतील, तर याचा आन्सर काय आहे, 4 वेळा. किती वेळा, 4 वेळा. 4 तासामध्ये 4 वेळा, 4 वेळा. बरोबर, हे याचं काय आहे, फायनल आन्सर आहे. ओके, हिअर्स द सोल्युशन. ओके झाले. तर आता हेच महत्वाचे आहे ना 4 टाईपचे क्वेश्चन आपल्याला बघायचे होते, जिथे की क्वेश्चन या ठिकाणी घड्याच्या टोलवरती येतो, मैदानाच्या बाबतीत येतो, कापडाच्या बाबतीत येतो, कापड नसेल तर आहे ना पाईपची लांबी दिली असते त्याच्या बाबतीत विचारलेला जातो. आणि हेच क्वेश्चन आहे ना जर तुम्ही PYQ काढून बघितला तर आहे ना परत रिपीट झालेले. आणि तुम्हाला PYQ काढून बघायची आवश्यकता नाही, कारण 2024चे सगळे PYQ, 2023चे सगळे PYQ, 2021, 2019चे सगळे PYQ रिपीट न करता आपण आहे ना सर्वच्या सर्व या ठिकाणी आहे ना मी घेतलेलं आहे. तुम्हाला कुठलेही रिसर्च करत बसायची आवश्यकता नाही. तुम्हाला फक्त करायचं काय या ठिकाणी, फक्त आणि फक्त अभ्यास करायचा. ओके चलो, रस्ता माहित नाही तर आहे ना घाबरून जायचं नाहीये. फक्त तुमचा हात माझ्या हातामध्ये ठेवा, मी तुम्हाला आहे ना तुमच्या इच्छित ठिकाणी आहे ना बरोबर या ठिकाणी पोहोचवायचा प्रयत्न करेन. आणि भरोसा ठेवा की तुम्हाला आहे ना रस्त्यामध्ये कुठेही बुडू देणार नाही. ओके, भरोसा महत्वाचा. ओके चलो, या ठिकाणी PYQ प्रीवियस इयर क्वेश्चन सिरीज 2025 2025 ची ही जी सिरीज आपण राबवतोय, तर 2019 ते 2025 पर्यंतच्या सर्व प्रश्नांचा समावेश याच्यामध्ये असणार आहे. आणि कुठलाही हा पेड कोर्स नाहीये, याला कुठलाही पेमेंट करायची आवश्यकता नाही. जो कॉन्टेंट कुठल्याही ऑफलाईन क्लासमध्ये किंवा जो कॉन्टेंट कुठल्याही पेड कोर्सेस तुम्ही घेताय बऱ्याच ऍप्लिकेशन वरती जाऊन, त्या ठिकाणी डिलिव्हर होणारा त्या ठिकाणी डिलिव्हर होणारा जो कॉन्टेंट आहे, तर कुठलाही पेड कोर्स कुठल्याही तुमच्या मित्रांनी आतापर्यंत घेतला असेल, तुम्ही घेतला नसेल तर ना कम्पेअर करून बघा. एक चॅप्टर स्टडी करा, पर्सेंटेजचा चॅप्टर या ठिकाणी स्टडी करा, आणि कुठेही इतर पेड जे कोर्सेस आहेत त्या ठिकाणी स्टडी करा. मटेरियल कुठं अवेलेबल झालेलं आहे आणि कोणतं मटेरियल तुमच्यासाठी इनफ आहे, पुरेसं आहे, याची तुलना केला तर तुम्हाला समजेल की ना हे किती दर्जेदार या ठिकाणी आहे ना कॉन्टेंट अवेलेबल करून दिलेला आहे. आणि तुमचे पेपर डिक्लेअर होईपर्यंत मॅथमॅटिक्सचा सिलेबस कंप्लीट करून देईन, हा माझा या ठिकाणी तुम्हाला वचन आहे. ओके, तर कोणत्या कोणत्या पेपर्सचा आपण या ठिकाणी आहे ना कोणत्या कोणत्या परीक्षांचे मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकामधील जे प्रश्न आहेत पर्टिक्युलर चॅप्टरशी रिलेटेड ते समाविष्ट म्हणजे कोणत्या कोणत्या परीक्षांचं केलेलं आहे, तर त्याची यादी या ठिकाणी दिलेली आहे. याच्यामध्ये पोलीस भरती आहे, वनरक्षक भरती आहे, त्याच्यानंतर TET भरती आहे, टेट भरती आहे, त्याच्यानंतर तलाठी भरती आहे, तलाठीचा या ठिकाणी उल्लेख पण राहिला होता, तलाठी भरती आहे, लिपिक टंक लेखक आहे, कर सहाय्यक, गट क पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, गट ब कर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा, अप टू डेट सगळ्या टाईपचे क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, यांचा समावेश झालेला आहे. हे जे विद्यार्थी अगदी सुरुवातीपासून आपला आहे ना व्हिडिओ बघतायत त्या विद्यार्थ्यांना तर माहितीच आहे. जे विद्यार्थी फर्स्ट टाइम व्ह्यूअर असतील, फर्स्ट टाइम जे बघत असतील त्यांच्यासाठी सांगतो, पर्सेंटेज चॅप्टरचं प्लेलिस्टमध्ये ऍड केलेलं आहे, नफा आणि तोटा ऍड केलेला आहे, त्याच्यानंतर गुणोत्तर प्रमाण ऍड केलेलं आहे, त्याच्यानंतर मिश्रणे आणि एकत्रीकरणे हे प्लेलिस्टमध्ये ऍड केलेले सगळे व्हिडिओ या ठिकाणी बघून घ्या. तो कंटेंट इनफ आहे, इनफ पेक्षा सुद्धा पुरेसा आहे. ओके चलो, नवीन जर काय अपडेट येत असतील तर आहे ना त्यांच्यावरती सुद्धा व्हिडिओ या ठिकाणी बनेल. तर PYQ सिरीज मधला फर्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती या ठिकाणी आहे. ओके, एकदम आहे ना 2024चे क्वेश्चन सगळ्यात सुरुवातीला आपण घेणार आहोत. सर्वच्या सर्व क्वेश्चन रिपीट झाले तर आहे ना ते क्वेश्चन टाळले जातील. प्रत्येक क्वेश्चन आहे ना स्वतंत्रपणे आहे ना एक स्पेशल टाईपचा क्वेश्चन असेल. हे सर्व प्रश्न बघितल्याच्या नंतर परत आपण 2023चे पण क्वेश्चन बघणार आहोत, मात्र या ठिकाणी रिपिटेशन टाळण्याचा प्रयत्न करू, कारण जास्त वेळ आपल्याला घालवायचा नाही. ओके चलो, तर सुरुवात करू आजच्या फर्स्ट क्वेश्चनला. 3 घंटा क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या या ठिकाणी एकदा. 3 घंटा अनुक्रमे
15 सेकंद, 18 सेकंद आणि 25 सेकंदाच्या फरकाने टोले देतात, तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोल देतील, असा क्वेश्चन आहे. विचार. तर विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा चुका काय करत असतात आणि काय करायला नको, अप्रोच नेमका कसा ठेवायला पाहिजे हे मी या ठिकाणी ना सांगायचा प्रयत्न करतो. फर्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चनचं नेचर समजलंय. सरळ काय सांगितलंय, जो क्वेश्चन आपण बघितला होता मगाशी तशाच टाईपचा क्वेश्चन आहे. 3 घंटा अनुक्रमे 15 सेकंद, 18 सेकंद आणि 25 सेकंदाच्या फरकाने टोले देतात, तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी वाजतील किंवा टोल देतील असं म्हणले. हा अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024 चा क्वेश्चन. ऑप्शन दिले 450, 8, 80, 45. क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. ओके, सुरुवात करू. या ठिकाणी काय काय दिले, 15, 18 आणि 25. 15, 18 आणि 25 या तीन संख्येत, या तीन संख्यांचा आहे ना लसावी काढायचा आहे. ओके, लसावी असणारी जी संख्या आहे त्याच टायमिंगला काय करतील, टोल वाजतील. तर या ठिकाणी आपण 5 ने भाग देऊ. 5 त्रिक 15, 5 5 25. आपण 18ला भाग देऊ शकत नाही, कुठल्याच संख्येने तिघांना एकदाच भाग देणं होणार नाही, म्हणून अगदी आपण काय केलंय 15 आणि 25ला भागून घेतलं. 18ला ऍज इट इज लिहा. आता आपण 3 आणि 18ला भाग देऊ. 3 1 3, 3 संग 18, हा राहिला 5. ओके, आता याच्या पुढे आणखीन भाग देऊ शकत नाही आपण. ओके, तर काय काय आलं, 5 त्रिक 15, 15 सक्कन 90, 15 सक्की 90 आणि 5 9 45, 450. लसावी किती आलंय, लसावी लघुत्तम सामायिक विभाज्य किती आला, 450 आलाय. प्रत्येक 450 सेकंदाच्या नंतर तिन्ही टोल एकदाच टोल देतील, एकदाच वाजतील. त्यानं काय म्हणलंय आपल्याला की एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोल देतील असं विचारलंय. संपूर्ण 1 तास वेळ दिला आणि आपण जर मोजायला लागलो तर तिन्ही टोल एकाच वेळेस वाजतील असं किती वेळा घडेल, किती वेळेस एकाच पर्टिक्युलर टायमिंगला वाजतील. तर एका सेकंदामध्ये टोटल किती असतात, 3600 सेकंद. ओके, एका तासामध्ये असतात एकूण मिनिट 60, प्रत्येक मिनिटामध्ये असतात सेकंद किती, 60. म्हणून 60 मिनिट गुणिले 60 जर केलं तर 3600 सेकंद हे एका तासामध्ये असलेले सेकंद आले. 450 ने याला भाग द्यायचा आहे आपण. 0 आणि 0 कॅन्सल झाला या ठिकाणी. 5 9 45, 5 7 35, राहिला 1, 5 2 10, 9 ने भाग द्या, 9 1 9, 9 8 72. तर किती वेळा, असं 8 वेळा घडेल. म्हणून ते टोल किती वेळा वाजतील, 8 वेळेस. ऑप्शन नंबर सेकंड हे या क्वेश्चनचं काय आहे, उत्तर आहे. आलंय सगळ्यांचं आन्सर या ठिकाणी, समजतंय सगळ्यांना. चलो, इझी लेवलचा क्वेश्चन असेल तर तुम्हाला सॉल्व्ह करायला वेळ येईल. 45 व 75 यांचा लसावी किती असं विचारलंय. बीड जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024 चा क्वेश्चन आहे. ऑप्शन सुद्धा दिलेत, हे ऑप्शन आणखीन जास्त मदत करतात. तुमचा वेळ असेल या ठिकाणी जवळपास 30 सेकंदाचा वेळ. बऱ्याच विद्यार्थ्यांचा आहे ना आन्सर काढून झालेला असेल. जे विद्यार्थी आन्सर तर मी सांगणार आहे, जे विद्यार्थी या ठिकाणी आन्सर लगेचच काढतात, कोणत्याही टायमिंगला तुम्ही व्हिडिओ बघा, सकाळी बघा, दुपारी बघा, संध्याकाळी बघा, अपलोड केल्याच्या नंतर लगेचच बघा. मात्र तुम्ही उत्तर काढलेलं असेल तर त्याचं कॉन्फिडन्स ठेवून ना उत्तर कमेंट सेक्शन मध्ये द्यायचं आहे. येतं या ठिकाणी. चल, जर क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत सगळ्यांनी रेग्युलरली केलेलं असेल तर या सर्व PYQ मध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला येत असतील. प्रश्नाचं उत्तर जर नाहीच आलं तर मी या ठिकाणी आहे मदत करायला तुमची, काही घाबरण्याचं कारण नाहीये. ओके, चलो. 45 व 75, 45 व 75. ओके, चलो. तर मी लसावी सांगितलं होतं, या दोन्ही संख्यांमधील आहे ना ही मोठी संख्या एकतर लसावी असू शकते किंवा याच्या पटीतली संख्या लसावी असू शकते. सर संख्या मोठ्या असतील तर आहे ना सरळ काय करा, बॉक्स मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह करा. 5 9 45. ओके, तर या ठिकाणी 5 1 5 2 राहिले, 5 5 25. ओके, 15 5 75 आलं. या ठिकाणी कितीने भाग देऊ शकतो, 3 ने भाग देऊ शकतो. तर 3 त्रिक 9, 3 5 15, आणखीन भाग देऊ शकत नाही. तर या ठिकाणी 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, तर 15 गुणिले 15 जर केलं, या चारही संख्यांचा गुणाकार करतोय आपण. ओके, चारही संख्या किती आलं, 225. ओके, आणि 75च्या पटीतली ही खूप मोठी संख्या नव्हती. ओके, 75च्या पटीतली संख्या म्हणून जर आपण आन्सर काढायचा प्रयत्न केलो, 75 दोन्ही किती होतात, 75 दोन्ही 150. 45ला 75 ने भाग जात नाही, 45 ने 150ला पण भाग जात नाही. 45 1 45, 45 दोन्ही 90 होतात. 45 त्रिक 35 होतात.
45 चोक 180 होतात या ठिकाणी. मात्र 75च्या पटीतली तिसरी संख्या जर आपण बघितली तर ती किती आहे, 225 आहे. आणि या संख्येला 45 ने भाग जाऊ शकतो. 45 10 450 होतात, तर 45 5 225, 450चा हाफ. म्हणून 75च्या पटीतील तिसरी संख्या 225 हीच काय आहे, यांचा लसावी आहे. ऑप्शन नंबर 3 इज द आन्सर. चलो या ठिकाणी झालं. किंवा आपण जर चेक केलं तर 225 ही अशी संख्या आहे ज्या संख्येला 75 ने पण भाग जातो आणि 45 ने पण भाग जातो. ओके चलो काय सांगितले, 5/6 नंबर लिहून घेऊ. 5/6 कॉमा 7/12 कॉमा 5/9. व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी कसं काढतात हे बघितलं होतं. ओके, जे काढायला सांगितले ते अंशाचं काढायचं आहे आणि जे नाही सांगितलं ते छेदाचं काढायचं आहे. ओके, आपल्याला काय सांगितले, 5/6 7/12 आणि 5/9 या अपूर्णांकाचा मसावी काढा. जे काढायला सांगितले ते अंशाचं काढायचं आहे. म्हणजे 5 7 आणि 5च आहे ना, 5 7 आणि 5 चा मसावी काढत असताना काय करायचं आहे, मसावी. ओके, आणि छेदामध्ये काय करायचं आपल्याला, 6 12 आणि 9चा लसावी. जे काढायला सांगितलं आपल्याला लसावी काढायला सांगितलं का, सांगितलं नाही, ते छेदाच काढायचं आपण. ओके चलो आन्सर सांगा काय गेली या ठिकाणी. ओके 5 7 आणि 5चा या ठिकाणी मसावी किती येतो, 1. ओके 6 12 आणि 9चा लसावी काय येतो, 12च्या पटीतली अशी संख्या ज्याला 6 आणि 9 ने भाग जाईल. 12 2 24, 24ला 6 ने भाग जातं, 9 ने जात नाही. 12 3 36, 36ला 12 ने भाग जातं, 6 ने भाग जातं, 9 ने भाग जातो. 12 3 36, 6 6 36, 9 चौक 36, 1/36, 1/36. 1/36 पर्याय क्रमांक 4 हे काय आहे, या क्वेश्चनचा आन्सर आहे. जो की क्वेश्चन विचारला गेला होता छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस शिपाई भरती 2024चा क्वेश्चन या ठिकाणी संभाजीनगरला विचारलेला क्वेश्चन. ज्यांना अपूर्णांकाबद्दल लसावी आणि मसावी येतं, मात्र अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी काढायचा आहे ना, काय होतं नेमकं, ट्रिक काय होती, हे जर कॉन्सेप्ट काय होतं, संकल्पना काय होती लक्षात नाही राहिली तर ना तुमच्या हातातले मार्क तुम्ही घालवू शकता. तर सराव करत असताना पहिले 4 व्हिडिओ लक्षात ठेवा. पहिले 4 व्हिडिओ PYQ नाही बघितलात तरी हरकत नाही, वेळ केवळ थोडा आहे, तर पहिले 4 लेक्चर बघा आणि ना पुरेसा वेळ तुमच्याजवळ असेल तर सर्व PYQ ची तयारी करून जावा, कारण क्वेश्चन पेपरमध्ये रिपीट होत असतात. ओके, आणि ज्या मी गोष्टी सांगतो परत परत या ना व्यवस्थित आहे ना कान उघडे ठेवून ऐकत चला. चला, परीक्षेचा काळ जवळ येतोय तर विद्यार्थ्यांनो गंभीर व्हा. ओके, परीक्षेचा काळ जवळ येतोय, परीक्षा लवकरच या ठिकाणी ना चित्रपट प्रदर्शित होईल, त्या पद्धतीने ना ऍड एका दिवशी प्रदर्शित होणार आहे. तर आहे ना सध्या आहे ना विषय कसा ठेवायचा आपला, एकदम धीर आणि गंभीर ठेवायचा. कुठल्याही फालतू गोष्टींकडे लक्ष देऊ नका आणि इथून परीक्षा होईपर्यंत आपली मनस्थिती खंबीर ठेवा, कारण सोबत कुणीही पळणार नाही, तुमच्या कुणीही येणार नाहीये. तुमची लढाई आहे ती एकट्याने लढायची आहे, येते लक्षात. ओके, ही जी लढाई आहे, हे जे कॉम्पिटिशन आहे, या ठिकाणी तुमचं प्रत्येकाचं वैयक्तिक आणि नैतिक या ठिकाणी ना कस लागणार आहे. तर इथं आयसोलेट व्हायचं, आयुष्यात आयसोलेट व्हायचं नाही. आयुष्यात लोकांच्या मदतीला पडायचं आहे, लोकांची मदत करायचं आहे. काही लोक आता तुमच्या कष्टाच्या परिस्थितीमध्ये, आता तुमच्या बिकट परिस्थितीमध्ये ना तुमची मदत करत असेल. मदत तेव्हा करायचं जेव्हा आपलं पोट भरलेलं आहे, आपण आपल्या घरातल्यांच्या आहे ना 2 टाईमच्या आहे ना जेवणाची व्यवस्था केलेली आहे, त्यावेळेस आहे ना आपण इतरांचा विचार करू शकतो. या गोष्टी सांगायच्या म्हणजे सांगायची गरज नाही तुम्हाला. ओके, असंही सर्व विद्यार्थी या ठिकाणी आहे ना हुशार आहेत आपले. चलो चला, 4th क्वेश्चन आहे, अशी 2 अंकी संख्या कोणती की जिल्हा केलेला आहे. ओके, करेक्शन व्हायला पाहिजे. जिला 4 5 6 ने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 3 उरते. ओके, अशी 2 अंकी संख्या कोणती जिला 4 5 6 ने भागल्यास, म्हणजे भाग जातं. ओके, भाग जायला पाहिजे कोणत्या कोणत्या संख्येने, 4 5 आणि 6. 4 5 आणि 6 मध्ये मोठी संख्या कोणती आहे, 6. तर 6च्या पटीतली आपण अशी संख्या सांगा ज्या संख्येला 5 ने पण भाग जाईल आणि 4 ने पण भाग जाईल. तर साइन दोन्ही 12 नाही, अशी संख्या असायला पाहिजे ज्याला 5 ने पण भाग जायला पाहिजे, म्हणजे ना डायरेक्ट 30 चेक करतो. ओके, 30 या संख्येला 6च्या पटीतली आहे, 30 या संख्येला 4 ने भाग जात नाही, 5 ने भाग चाललाय. 30च्या नंतर आहे ना अशी एकच संख्या आहे ज्याला 5 ने भाग जातं, 60. 6च्या पटीतली अशी संख्या ज्याला 5 ने भाग जातं ती आहे 30च्या नंतर 60. 60 या संख्येला 4 ने पण भाग जातं, 15 चोक 60, 12 पंचे 60 आणि 6 10 60, म्हणून लसावी किती झाला,
लसावी किती काढला आपण 60. बट एक गोष्ट या ठिकाणी ना लक्षात ठेवा, काय म्हणलं होतं, भागल्यास प्रत्येक वेळेस बाकी किती उरते, 3 उरते. बाकी 3 राहायसाठी लसावी 60 आहे, या लसावीला भाग दिल्याच्या नंतर 4 ने भागलं बाकी 0 उरतं, 5 ने भागलं बाकी 0 उरतं, 6 ने भागलं बाकी 0 उरतं, बाकी 3 राहायला पाहिजे. मग अशी संख्या घ्या ज्याच्यामध्ये ना बाकी 3 राहायला पाहिजे, म्हणजे लसावीमध्ये 3 मिळवा, किती होतील 63. आता 63 हा यांचा लसावी नाहीये, मात्र लसावीपेक्षा 3 न मोठा आहे. आणि 3 न मोठं का बरं घेतलं, कारण 4 ने भागल्याच्या नंतर 3 शिल्लक राहायला पाहिजे, 5 ने भागल्याच्या नंतर 3 शिल्लक राहायला पाहिजे, 6 ने पण भागल्याच्या नंतर 3 शिल्लक राहायला पाहिजे. म्हणून पर्यायापैकी जो आन्सर आहे तो 63 आहे. छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस भरती 2024 हा क्वेश्चन इझी आहे. चल, तर अभ्यास केलेला असेल तर इझी, नाहीतर इझी बिलकुल नाही, लक्षात ठेवा. 5th क्वेश्चन या ठिकाणी क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या. एका संख्येला 3 ने 5 ने किंवा 7 ने भागले तर प्रत्येक वेळी 2 बाकी उरते, तर अशी लहानात लहान संख्या कोणती. काय विचारलं, एका संख्येला 3 ने भागलं, 5 ने भागलं किंवा 7 ने भागलं तर प्रत्येक वेळी ना 2 बाकी उरते, तर अशी लहानात लहान संख्या कोणती. लहानात लहान संख्या म्हणजे 3, 5 आणि 7 या संख्यांचं काय लसावी सांगायचं. तर अशी संख्या सांगा 7च्या पटीतली ज्याला 3 आणि 5 ने भाग जाईल. तर 7 5 35, 35 या संख्येला 5 ने भाग जातं, 3 ने भाग जात नाही. 70 या संख्येला या ठिकाणी जर 5 ने भाग दिला आपण भाग जातं, 3 ने भाग दिलं भाग जात नाही या ठिकाणी. ओके, तर बघा एक तुम्हाला लक्षात येते का, बघा 7च्या पटीतल्या संख्या 3, 5 आणि 7चा विचार करत असताना इथं कन्फ्युजन असेल थोड्याशा विद्यार्थ्यांना, तर मी ना परत एकदा रिपीट करतोय. मी कॉन्सेप्ट सांगताना सांगितलं होतं, दिलेल्या संख्यांचा लसावी नेहमी त्यातली मोठी संख्या असू शकते. जर ती नसेल तर त्यांच्या पटीतली संख्या असते. बट कंडिशन काय, पटीतली अशी संख्या पाहिजे ज्याला 5 आणि 3 ने भाग जायला पाहिजे. 7च्या पटीतली 14 ही संख्या आहे, बट 14 ही चेक करणार का, जर कंडिशन अशी सांगितली की त्याला 5 ने भाग जायला पाहिजे, म्हणजे हा 14 चेक करणं नॉनसेन्स आहे. या ठिकाणी कुठला सेन्स बनतो का त्याच्यामध्ये, नाहीच. ओके, म्हणून 7च्या पटीतली संख्या घेताना अशीच संख्या घ्या ज्याला 5 ने भाग जायला पाहिजे. आणि 5ची कसोटी काय सांगते, अशाच संख्येला 5 ने भाग जातो ज्या संख्येच्या शेवटी एकतर 0 असतो किंवा एकक स्थानी एकतर 5 असतं. तर 7च्या पटीतली अशी कोणती संख्या आहे ज्याच्या शेवटी 5 किंवा 0 आहे, तर 7च्या पटीतली अशी संख्या एक आहे 35 ज्याला 5 ने भाग जातं, एक आहे 70 ज्याला 5 ने भाग जातं. मात्र या दोन्ही संख्यांना 3 ने भाग जात नाही. लसावीची कंडिशन अशी आहे की 7च्या पटीतली ती अशी संख्या असायला पाहिजे ज्याला 5 ने पण भाग जायला पाहिजे आणि 3 ने पण भाग जायला पाहिजे. 7च्या पटीतली 15वी संख्या, ओके, किती होते 15वी संख्या 105 होते. किती 105. 105 ला 5 ने भाग जातं कारण एकक स्थानी 5 आहे, आणि 5 + 0 + 1 बेरीज बनते 6, 3 ने पण भाग जातं, म्हणून लसावी किती झालं 105. लसावी किती झालं 105. बट क्वेश्चन काय विचारलं होतं, या तीनही संख्येने भाग दिल्याच्या नंतर प्रत्येक वेळी बाकी किती शिल्लक राहते, 2 शिल्लक राहते. म्हणून ती संख्या जी विचारली ती लसावीपेक्षा 2 न मोठी असायला पाहिजे. 105 + 2 दॅट इज 107. 107. 105 + 2 किती 107 ती संख्या आहे. तर अशी लहानात लहान संख्या कोणती 107. पर्याय क्रमांक 4 हे काय आहे, उत्तर आहे चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती या ठिकाणी 2024 हा क्वेश्चन होता. तर हे कंप्लीट या ठिकाणी आहे ना 5 PYQ आपण 2024 घेतलेले आहेत. तर असे क्वेश्चन कुठले रिपीट न करता वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन जे PYQ मध्ये आहेत, तर अशा सर्व प्रश्नांचा समावेश उद्याच्या स्लाइडमध्ये असेल. तर ते सर्व जवळपास 10 ते 12 प्रश्नांचा समावेश असेल. त्याच्यामध्ये जास्त प्रश्न संख्या न वाढवता त्याच्यावरती आहे ना समजण्यासाठी आपण थोडासा जास्त वेळ करतो या ठिकाणी. ओके, नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे ना करण्यामध्ये ना काही उपयोग नाहीये. ओके, फक्त क्वांटिटी असून चालणार नाही, त्याच्यामध्ये क्वालिटी असायला पाहिजे, त्याच्यामध्ये गुणवत्ता असायला पाहिजे, तरच तुमची समज थोडीशी व्यवस्थित विकसित होईल. आणि एका टाईपचा क्वेश्चन एकदा घेतोय 2दा घेतोय तर तेवढं इनफ असेल. 3-3, 4-4 वेळा आपल्याला घ्यायची आवश्यकता नाही. तर आपण भेटू उद्याच्या लेक्चरमध्ये, ज्याच्यामध्ये ना PYQ असतील 2024चे, त्याच्यानंतर 23चे, त्याच्यानंतर आहे ना TET असेल, टेट असेल, तलाठी असेल, लिपिक टंक लेखक ज्या परीक्षांचा मी उल्लेख केलेला होता अशा सर्वच प्रश्नांचा समावेश या PYQ सिरीजमध्ये असणार आहे. आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेपर्यंतचे आहे ना 2025 पर्यंतचे सर्व प्रश्न झाल्याच्या नंतर त्यावेळेस आपण डिक्लेअर करणार की हा चॅप्टर या ठिकाणी एंड झालेला आहे, मग आपण मूव्ह ऑन करणार नेक्स्ट चॅप्टरला. ओके, थोडीशी स्पीड वाढवू आपण आता, तर जास्त स्लो जाण्याची आवश्यकता नाही.
जर तुम्ही यांना रेग्युलरली या ठिकाणी सर्व चॅप्टर्स केलेले असतील तर एक बेस तुमचा व्यवस्थित मजबूत झालेला असेल गुणोत्तर प्रमाण आणि पर्सेंटेज टक्केवारी या चॅप्टरमुळे. ओके, चलो तर या ठिकाणी ना आज आपण या ठिकाणी थांबू. PYQ मध्ये कोणत्या कोणत्या चॅप्टरचा समावेश असणार आहे हे व्यवस्थित या ठिकाणी दिलेलं आहे. तर कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करा. या ठिकाणी मॅथमॅटिक्स आपला कुठलाही धर्म ठेवत नाही, तो सर्व धर्म समभाव असल्यासारखा आहे. मॅथमॅटिक्समध्ये अपवाद नाही. कोणत्याही पेपरची तयारी करत असाल तर हा कंटेंट तुमच्यासाठी आहे ना बेस्ट असणार आहे. तर या ठिकाणी थांबू, विश्रांती घेऊ. तर स्वस्थ राहा, मस्त राहा आणि अभ्यास करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.